वर्कआउट झालेला आहे आणि युट्यूब चॅनल आहे. युट्यूबवर जाऊन फक्त सर्च करायचं चावडी बाग पशी यायचं आणि दंगाच करायचा, कारण चावडी बागच टॉप राहणार आहे जगात. काय कापा काय वेळच भेटेन झालाय. पण इथून पुढे आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू येत राहतील अशी मी प्रयत्न करील. बोलणं अडकायला लागले कारण हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका MH रायडर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर डॉग्याचे भाई आलता आपल्या व्हिडिओमध्ये, म्हटलं त्याला जरा साईडला करूया. हो, तर तुमच्या डोक्यात विचार आला असेल की बाबा हा नेमका 1.5 वर्ष होता कुठे. तसा काही विषय नाही भावानो, पर्सनल रिझन होते त्यामुळे काही व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण इथून पुढे मी प्रयत्न करेल किंवा व्हिडिओ आपलं कंटिन्यू आपल्या चॅनलवर पडत राहतील. तर केस आणि दाढी भावानं खूप वाढल्या, एक जीभच एवढी फास्ट फिरण झाली की बाबा शब्द आपलं ॲक्युरेट बाहेर निघतील. कारण 1.5 वर्ष झालं काही व्हिडिओ काही बनवलेला नाही आणि कॅमेऱ्यासमोर पण काय आलेलं नाही, त्यामुळं अडकायला लावले जरा. काय हरकत नाही, होईल हळूहळू सगळं ठीक. तर आपण आलो ग्राउंडवर. तर आज वर्कआउट आपण जराच करायचा, कारण वेट खूप जास्त वाढायला लागले, 80+ वजन गेले. तर 30 मिनटं पळूया स्लोमध्ये आणि नॉर्मल आपलं स्ट्रेचिंग बिचिंग करूया. चला तर वर्कआउट स्टार्ट करू. सकाळचं वातावरण एकदम मस्त झाले. आमच्या इथं काही जास्त काल रात्री काही पाऊस पडला नाही, त्यामुळं ग्राउंड आहे व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता ग्राउंड व्यवस्थित आहे, कुठे चिखल नाही, वातावरण एकदम मस्त आहे. सूर्य पण वर यायला लागलाय. ऊन यायला लागले हळूहळू आणि आपला वर्कआउट चालू झालाय. थोडी बॉडी दमायला लागली आपली, पण काय पर्याय नाही, केलं तर पाहिजे. वजन वाढायला लागले हळूहळू. रिदम मध्ये बॉडी आली की काय एवढं काय जाणवत नाही. ठीक आहे, जास्त केलं नाही, 22 मिनिटं केलं फक्त. तुम्ही बघू शकता त्यामध्ये दिसते की नाही काय माहिती, काढतो. ओके, 22 मिनिटं केलं. तर दुसरा तिसरा दिवस आहे, म्हटलं जास्त पळाय नको, संध्याकाळी म्हटलं झोप लागाय. तर वर्कआउट झालेला आहे आणि बॉडी जरा दमायला लागल्या. तरी रिदमला यूज करतो, बॉडी दमणार जरा सोडा. पण मजा आली आज वर्कआउट कराय. चला तर मग आता स्ट्रेचिंग करून मग जाऊ घरी. आज रविवार आहे त्यामुळे कोणी ग्राउंडवर आलेलं नाही जास्त करून. बारकी पोरं आहेत ती खेळायला लागलेत पलीकडे. पण रविवारमुळे सगळी रेस्ट घेतात. म्हटलं आपण जाऊया, कारण 2-3 दिवस झाले मला वर्कआउट चालू करून. आपण जाऊया म्हटलं, आपण काय रेस्ट घ्यायची, 2 दिवस पावले. तुम्हाला ज्योतिबाचा डोंगर जाऊ होता आम्हाला. आता ढग आहेत, झूम केल्यावर तुम्हाला दिसतील जरा बऱ्यापैकी. हे जे तुम्हाला दिसते का, हे सगळी ज्योतिबा, हा ज्योतिबाचा डोंगर आहे बघा. आणि इकडच्या साईडला हे बघा,
हा जो तुम्हाला डोंगर दिसतो इकडच्या साईडला, आता आबाळामुळे दिसत असेल तुम्हाला, हा पन्हाळा आहे. आमच्या इथनं ज्योतिबा आणि पन्हाळा जास्त लांब नाही, 20-25 किलोमीटर आहे जास्तीत जास्त पन्हाळा, आणि ज्योतिबा 15 किलोमीटर आहे जास्त. हो 15 किलोमीटर आहे. तर हॅलो लगाला सर दम फिर से आ रहे हम चावडी बाग. काय परत येता सगळेच हळूहळू या आवाज येत नाही. हा लगाला सर दम फिर से आ रहे हम चावडी बाग. चावडी जायचं सगळेजण. चला परत. नाव काय प्रज्ञेश तुझं? शौर्य संदीप थोरात. थोरात? माझं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब वर जाऊन फक्त सर्च करायचं @संदीप थोरात -O1P. तुम्हाला 120 सबस्क्रायबर दिसतील. आता मी माझं युट्यूब चॅनल सुरू केले. आता ते टाकून मला सबस्क्राईब करा ही विनंती. काय करतो, कशाबद्दल व्हिडिओ करतो? आपलं फ्री फायरचे व्हिडिओ असतात तसं, किंवा माझे 2 आयडिया आहेत. FF फ्री फायर मास्टर, त्या फ्री फायरचा, आणि जी पप्पांच्या नावाची आयडी टाकली आहे ती त्यावर आपलं नैसर्गिक आहे सगळं. नैसर्गिक. हा कुठे गेलतास फिराय? नैसर्गिक आम्ही पारगावला गेलतो, परत इचलकरंजीला गार्डन बिल्डनचे सगळे व्हिडिओ केल्यात. बर. आणि परत इथं जी शेतकरी काम करतात ती त्यांचे दाखवले. मस्त रे मस्त. किती सबस्क्राईब करा. सातवीला कुठं? चावडी कुठं शाळेला? वारणा विद्यालयाला. तू पण यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल #कोडोले स्कूल. आता कुठं जाणार? घरला? आता घरी जाणार, कारण व्यायाम तर झाला आमचा. सातवीला आहे बघा, आणि आतापासून युट्यूब कर रे कर मस्त. आणि इंस्टाला पण माझी आयडी. युट्यूबला टाकणार मग युट्यूबला इशे संपला, मग फेमस झाला. चावडीबाग पाशी यायचं आणि दंगाच करायचा, कारण चावडीबागच टॉप राहणार आहे जगात. पोरं आपल्याला भेटलेली आता जोरात, एकदम जोरात पोरं होती. चावडेबागची कालची पोरं होती, एकदम विषय हार्ड पोरं होती. त्यांचा व्हिडिओ केला तुम्ही बघू शकता, त्यामध्ये व्हिडिओ मध्ये आहे, तुम्हाला दिसेल काय काय बोललेली ती. आमची कोडल्या स्कूलची शाळा आहे, बघू शकता. पोरं यायला लागले, आता खेळायला लागलेत पोरं. आणि त्या साईडला ते ही कॉलेज आहे, त्याच्या साईड. असं वातावरण झाले भावानं, मस्त एकदम वातावरण झालं. ओके तर भावानो, आपला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. धन्यवाद.